हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आज सगळा पसारा आवरला घरादारातला सकाळीच. आणि आमचे पिलंही पाजून घेतले आज आणि ते खेळू राहिले मस्त. आता सगळ्या पिलायले आता मांडायचा आहे फक्त चारा. सकाळी सकाळी चारा मांडला की खातात, मग ते त्याचा निघायचा टाईम आहे. लोक एवढ्या थंडीतही एवढे पिलं उली उली आहे, पण घरात थांबत नाही का. तेल थंडी वाजते का नाही वाजत बिचारायले. का चारा होता तर सगळ्याला मांडून दिला चारा. पा कशा भिड्या आपापल्या नांदा सगळ्याच लागल्या. आज रात्री इले बांधायचा होता चारा, पण माझी तब्येत जास्तच खराब होती, थंडी लय होती, असा दम नाही निघत जाय खोकल्याच्या ना. तर इले काही रात्री लावला नाही चारा. मग आता तो उरणार आहे तर मग सगळ्याच बकऱ्याला दिला लावून. तर अजून राहायला मग ब्रश करायचा. आणि आईचं तर रोजच चालते, वावरातून आणते जमा करून सडेल नख्या पाण्याच्या. यंदा एवढं पाणी पडलं की अजूनही सडेल, म्हणजे कापूस झाला तरी सडेल कापूस निघूच राहिला अजून. की पराठीले पाला असल्यावर सडेल बोंड दिसत नाही, आणि आता पाला झडल्यावर दिसत असतील तर आणते घरी. मग मी करून घेतो आता ब्रश. सगळे कामं राहिले माय या थंडीच्यानं सर्दीच्यानं. करावं वाटत नाही पण करा लागतात. डबल डबल दिसू राहिली मी तर आज आरशात. एवढा सगळा पसारा पडला आता घरादारात, पण आता बकऱ्या गेल्याशिवाय काही पसारा काढणं होत नाही. आणि काढतही नाही मी, कारण की जसाचा तसाच होते मग डबलही मी. आता बसतो मस्त उन्हाला मस्त दारात. मग वाजतात जेवण करायला 4. मग आता काही करूही शकत नाही. तर या एवढा चारा आणला होता पिलायले. बसल्या बसल्या दाणे घेतो काढून. भाजी करायला होतात, चटणी करायला होतात, काही होते एकदाच. जेवढे काढायचे तेवढे दाणे काढले. आता देतो हे ठून. आता होणार आहे माई असली कामाली सुरुवात. तर सगळ्यात पहिले आता करतो तेल आणि हळद गरम. आज काही तिले धुवा नाही लागत एवढं, कारण की आज काही ते भरली नाही एवढी. भरेल असली की धुवा लागते, कारण भरेल असली की माशा कुशा बसतात, मग जखम पडायचा भेव लागते, त्यासाठी धुवा लागते तिले. पण आता काही भरेल नाही दिसू राहिली ते मला एवढी. ओ माय नंबर नाचू राहिला का रे, मस्त नाचू राहिला रे. हे हळद ठेवली मस्त. नमने खेळू राहिला मस्त लहान लहान पिला सोबत. त्या बाईचं दूध काढावं का नाही. आणि हे सगळे 3-4 पिलं सोडा लागतात प्याले. आणि दादा बसले जेवण करायला. दादा जेवण करायला बसले, याचा अर्थ जेवण झालं की सुटल्या बकऱ्या. यारे पिलांनो प्यारे पिलांनो, यारे पिलांनो प्यारे पिलांनो. पिलं पाजून घेतलेलं मेन गोष्ट आहे. आणि बकरीला हळद जाता जाता लावता येते पटकनच. तर या मग सकाळचा चहा प्यायले मस्त थंडीचा आणि घट्ट दुधाचा. एवढे काम आहात मामांग की मला चहा प्यायले टाईम नाही. भांडे कुंडे घासायचं तर काही कामच नाही. भांडे कुंडे मी जमाच करतो. आणि हिनं पिलं दिले तेपासून एवढं पाणी पिऊ राहिली. हे सरळ निळा बकेट ठेवली की खाली जाऊच देत नाही. तईपासून तर मला असं वाटू राहिलं की माझी जिंदगी सारी बकऱ्या येतच चालली. एवढं तरी बरं आहे की कान पकडल्यावर काही करत नाहीत ते, तसे लावू देत नाही. कोळी ठण आहे एकदम बकरी आज. हे पहा अशी मेहनत घ्यावी लागते. हात एकदम पिवळे जरद झाले आणि खराब आहे होतात. हात धू तर असं बेजार होतो मी या बकऱ्याच्या करायच्या नांदात. आणि लोकायला दिसते फक्त पैसा.
हे कष्ट एवढे नाही दिसत. तब्येत बरोबर असो का नसो, कोणचेही कामं असो ते सोडून सगळं यायचं करावं लागते. की झाले उरकले मग बकऱ्याचे सगळे कामं सुटले की एकदम पहिले झाडझुडच करायची आणि बैलाचं चारा पाणी. आज काय आणि दादा घरी नाही म्हणून तिचं दूधच राहिलं फक्त आता काढायचं, कारण एकटीले तर ते मला काढू देत नाही. पाहिला तुम्ही किती अक्कात आहे तर. चला गेल्या मग सगळ्या बकऱ्या. आता मी काढून घेतो झाडझूड. आज बरोबर टाइम झाला जेवणाचा. 2-3 दिवस तर अशी गडबड झाली जीवाच्या मांग की तुम्हाला सांगूनच काही फायदा नाही. कामं सगळे उरकले आता. आणि आमचे छोटेसे सदस्य मस्त करू राहिले आराम. उन्हात बसेला ते बी. आणि ह्या बाईला इकडे अजून काही सोडलं नाही, कारण की ते मंगलय त्रास देते. इकडे तिकडे उड्या मारते, घरात जाते, मला जेवण करू देत नाही. जेवणही आणला, जे आहे ते आता खाऊन घेतो. आज काही जेवण नाही बनवलं. आज जेवण बनणार आहे संध्याकाळी. चला तर मग जेवण करून घेतो मी आणि करतो जरासा आराम. आज जराशी तब्येत सुधरीन तर सुधरीन. आज 2-3 दिवस तर निरा पाला पडला कामाधंदेनं. आजही सारवायचं होतं बकऱ्याच्या खालचं, पण काही सारवलं नाही मी. आज मला असं वाटलं थोडासा आराम करा. जेवढं दाखवा तेवढं कमीच आहे. बकऱ्या आल्या संध्याकाळच्या आणि त्याला चारा बिरा मांडला, जो मांडायचा तो जो घरी असते तो. आणि आईले बकऱ्याले धुपट करायसाठी आणून ठेवल्या गवऱ्या आणि बैलाच्या पुढचं कुटा. म्हणजे दिवसभर म्हणजे रातभर जनावराला चालते. धुपटी द्यायची मस्त कुटाराची गवऱ्याची. आणि बी ठेवलं होतं हातपाय धुयाले. आणि माझे संध्याकाळ माझे दुपारचे भांडे अजून राहिले घासायचे, ते जमा केले मी पायऱ्यावर. हे दुपारच्या जेवणाचे भांडे. आणि आता बी स्वयंपाक करावं लागते, पण आता पहिले पिऊन घेतो चहा. चहा ठेवला मस्त. या मग मस्त घट्ट दुधाचा चहा घ्याले. आता जसा कापूस वर चालला तसा भेव लागू राहिला ती गॅस पेटवायचा. चहा ठेवला मस्त घट्ट दुधाचा, हे पाहू शकता तुम्ही. आणि घासतो तेवढे भांडे आणि मग लागतो स्वयंपाकाच्या तयारीने संध्याकाळचं. खाय तर सांडू नाही टाका. चला मग एवढे भांडे घेतो आता पहिले घासून, लय मोठे होतील. मग भांडे घासायला आपली चार्जिंग होते बॅटरी, म्हणजे स्वयंपाक करायचं टेन्शन नाही मग. कारण की इकडे घरात नाही लाईट, बाहेरचे सगळे कामं उरकेले झाला. बॅटरी काही चार्जिंग झाली आपली आणि स्वयंपाक करायचा टाइमही झाला. तर आज बनणार आहे दाणे भात. सगळ्यात सोपी आणि लवकर होणारा स्वयंपाक. लवकरही टाकता येते आणि आपली बॅटरी काही पुरते. बॅटरी काही आज झक्क चालू आहे एकदम. सगळं कापून ठेवलं पहिले. हिरवी मिरची, टमाटर, आलू आणि हे हिरवा सांबार. मी बॅटरी चार्जिंग व्हायला काय करा तर ते कापून घेतलं सगळं. आता बनवतो मस्त दाणे भात. एक बाचा दाणे भात टाकला की मग बॅटरी लो झाली तर चालते. आता दाणे खात तर मग काही आयटम करून खा त्याचे. काही दाण्याची चटणी, दाण्याची भाजी झाली, दाण्याची चटणी आली. आता दाणे भात. आता हे 2 महिने कसे काढा लागत दाण्यावरच. एकच भाजी खाऊन खावं नाही वाटत.
पण आपल्या माणसाचा मेंदू आहे शोध लावणारा. मग दाणेच खावा लागतात तर दाणे भात खा, वांग्यात दाणे खा, आणखी दाण्याची भाजी खा, दाण्याची चटणी खा, असे शोध लावतच राहते. काऊन की हा मानवी दिमाग आहे. आज टमाटर लवकरच झालं गड्या. आणि याच्यात टाकायचा आलू आणि सांबार कापेल. टाकायचाच टमाटर झाला आज. टमाटाले समजलं की बॅटरी चालेल, उरका लागते सगळे काम. आणि याच्यातच टाकून द्यायचे दाणे. दाणे मस्त कवडे कवडे असतात. हे फिरून घ्यायचं असं मस्त. आणि याच्यात टाकायचं पाणी. धुयासाठी. आणि मस्त उकळी आली आपल्याला. तांदूळ धुयलो. याच्यात सोडून द्यायचे आता तांदूळ. सगळ्यात लवकर स्वयंपाक होणारा म्हणजे खिचडी. खिचडी करतात पण मी आज केला दाणे भात. चलतात तर चला मग आता मस्त शिजते दाणे भात. तुम्ही पण व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.